20 मई को संपन्न होने वाले ठाणे लोकसभा चुनाव को लेकर युवा सेना कार्यकारिणी सदस्य ममित चौगुले के नेतृत्व में ऐरोली बेलापुर विधानसभा युवा सेना पदाधिकारी आढावा बैठक का आयोजन किया गया, जहां बड़ी संख्या में आए युवा सेना के पदाधिकारियों को मार्गदर्शन करने यहां युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाइक मौजूद थे। साथ ही मौजूद थे युवा सेना के प्रमुख पदाधिकारी रुपेश पाटिल, सौरभ शिंदे, महेश कुलकर्णी, शुभम चौगुले आदि। इस दौरान ठाणे लोकसभा चुनाव के प्रत्याशी को भारी मतों से चुनकर लाने के अलावा यूथ टीम को मजबूत करने पर जोर दिया गया। तो वहीं पूर्वेश सरनाइक ने ममित चौगुले, सौरभ शिंदे और महेश कुलकर्णी के नेतृत्व में नवी मुंबई युवा सेना के काम को भी सराहनीय बताया। तो वहीं अब से नो सैटरडे नाइट, केवल 20 मई तक चुनावी काम में खुद को रखो टाइट, ऐसा कान मंत्र भी पूर्वेश ने युवा सेना के पदाधिकारियों को दिया। पत्रकारों से बात करते हुए पूर्वेश सरनाइक ने कहा कि ठाणे से उम्मीदवार को भारी मतों से जिताकर केंद्र में नरेंद्र मोदी को फिर से प्रधानमंत्री बनाने के संकल्प को पूरा करेंगे। नाही, उमेदवार हे महायुतीच्या वतीनं सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच आहेत। कारण आम्हाला सगळ्यांना, या देशाच्या सगळ्या युवकांना या देशाचा पंतप्रधान म्हणून मोदी साहेबांना तिसऱ्यांदा निवडून आणायचं आहे। आणि म्हणून ठाणे लोकसभेचा उमेदवार जो कोणी असेल, तो आजही जरी त्याची घोषणा झाली नसेल तरी महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी युवासेना सज्ज आहे। आज सगळ्या ह्या ठाणे लोकसभा, कल्याण लोकसभा, पालघर लोकसभा या सगळ्या लोकसभांमध्ये युवासेनेच्या वतीनं माझ्या बैठका सुरू आहेत। आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की ह्या निवडणुकीमध्ये युवकांचा फार मोठा हात असणार आहे। आणि नवी मुंबईच्या माध्यमातून सुद्धा युवकांनी नेहमीच शिवसेनेला आज या ठिकाणी मोठं करण्यामागे युवकांचा खूप मोठा हात आहे। आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा नवी मुंबईमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम हे युवासेनेच्या वतीनं केलं आहे। बघा, प्रताप सरनाईक यांचा इतिहास असा आहे की प्रताप सरनाईकांनी आजपर्यंत पक्षाने जो आदेश दिला आहे त्या प्रत्येक आदेशाचं पालन केलं। उमेदवार कोणी असो, मी जसं सांगितलं, महायुतीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवार, तो कमळावरचा असून द्या, धनुष्यबाणावरचा असून द्या किंवा घड्याळावरचा असून द्या, त्या कुठल्याही चिन्हावर लढणारा जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवारासाठी प्रताप सरनाईक अगदी तन मन आणि धनाने, पूर्ण मेहनतीने, पूर्ण ताकदीने काम करेल। आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्या 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक लीड जर कुठल्या विधानसभा मतदारसंघात येईल तर तो ओवळा माझीवाड मतदारसंघात नसेल। थँक्यू। वहीं रुपेश पाटिल, ममित चौगुले और महेश कुलकर्णी ने भी आगामी चुनाव को लेकर युवा सेना के रणनीति से अवगत कराया। आपण आताच पाहिलं की सन्माननीय युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश भाई इथे येऊन गेलेत आणि आज इथे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रभर जोराने कामं चालू आहेत। आम्हाला इतकं इझी आणि इतकं सोपं काम करण्यासाठी एक वातावरण निर्माण झालं आहे। केंद्रामध्ये सन्माननीय मोदी साहेबांनी इतकी मोठी कामगिरी करून ठेवली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी इतके मोठे प्रोजेक्ट आणून ठेवलेले आहेत। त्यामुळे आम्हाला लोकांना समोरी जायला खूप सारं काम, खूप साऱ्या योजना, केलेलं काम आणि पुढील होणारं काम आम्हाला घेऊन जायचं आहे। आणि त्यासाठी मला असं वाटतं की आम्ही सक्षम आहोत। कारण पूर्ण आज मी कोकण सचिव म्हणून काम करतो आहे। मला जेव्हा काम करताना मी युवकांना किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांना जेव्हा भेटतो त्यांना ह्या कामामुळे आणि जो बेस तयार झालेला आहे त्याच्यामुळे एक अंतर्गत एक उत्स्फूर्तता आलेली आहे। ती जी काही स्पिरिट आहे ते वापरण्याचं काम आम्ही आता निवडणुकीत करतो आहे। आमच्या विभाग वाईज, इथे विधानसभा वाईज ममितजींच्या माध्यमातून इथे सन्माननीय जे आपली मंडळी आहे सगळी शिवसेनेची आहे ह्यांच्या माध्यमातून जे कामं होत आहेत आणि वॉर्ड वाईज आम्ही बैठका करतो आहे। त्याच्यानंतर विधानसभा वाईज करतो आहे। आज जसं आपण हा मेळावा बघितलात, हा प्रत्येक विधानसभेमध्ये मेळावा होतो आहे आणि त्या अनुषंगाने एक चांगलं आणि पोषक वातावरण इथे निर्माण झालं आहे। युवक आमचा सज्ज आहे मोदीजींना परत एकदा या देशाचं नेतृत्व करण्यासाठी आम्हाला आणायचं आहे आणि आम्ही महायुतीच्या माध्यमातून आम्ही सगळे युवक या मोठ्या कामासाठी सज्ज आहोत आणि ह्याचा लवकरच जूनमध्ये आपल्याला याचा इफेक्ट झालेला दिसेल। बघा, आमचा उमेदवार घोषित झाला आहे। आमचा उमेदवार शिवसेना आहे, धनुष्यबाण आहे। एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं आहे योग्य वेळेस ते येत्या 4-5 दिवसात ते डिक्लेअर होणार आहे। आणि आज आम्ही
महेश कुलकर्णी असेल, सौरभ शिंदे असेल आणि आमचे सचिव रुपेशजी पाटील साहेब असतील आणि नुकतंच पूर्वेशजी सरनाईक साहेब पण येऊन गेले. त्यांच्या आदेशानुसार आम्ही आज इथं बैठक लावलेली आणि आम्ही लोकसभेचं कामाची सुरुवात ऑलरेडी केली आहे. कोपरखेरणं असेल, घनसोलीमध्ये सौरभ आहे, तुर्ब्यामध्ये महेश आहे. आमची ही जी बांधणी आणि टीम आहे ही अतिशय स्ट्रॉंग आहे. मला वाटतं तुम्ही आज बघितलं असणार प्रत्येक वॉर्डातून सेक्टरमधून युवा सेनेचे सगळे कार्यकर्ते इथं उपस्थित होते आणि मला वाटतं आम्ही डोर टू डोर प्रचार करू. मोदी साहेबांना तिसऱ्या वेळ पंतप्रधान आम्ही सगळे बनवून राहू. जसं की पूर्वेशभाईंनी पण आम्हाला आज खूप काय कळवलं आहे. पूर्वेशजींचं आम्हाला ताकद तर आहेच आहे. सोबत रुपेशदादा असतील, मम्मीजी असतील, आपले फॉरेन बॉडीमध्ये नाटासाहेब, चौगुले साहेब आणि जसं माझ्यासोबत सहकारी म्हणून काम करणारे आणि माझ्यासोबतचे माझे मित्र सौरभजी पण असतील. सौरभजी ऐरोलीमध्ये आणि मी बेलापूरमध्ये. आम्ही एकदम बरेच चांगल्या ताकदीने आम्ही पूर्ण युवासेना काम करत आहे. त्या हिशोबाने जसं आज आम्हाला कळालं आहे की शिंदे साहेबांचा आदेश हा त्यांचा आदेश पालन आम्ही करणारच. त्यांनी जे आदेश आम्हाला दिला आहे, निवडणूक पुढे जे लागणार आहेत, काही इलेक्शन्स पुढे लागणार आहेत, ते काहीही त्यांनी जर म्हटलं तरी आम्हाला फॉलो करायचंच आहे. आणि तशाच प्रकारे युवासेनेची बांधणी पण आमची खूप मजबूत चालू आहे. टोटल नवी मुंबईत 111 वॉर्डमध्ये आम्ही चांगल्या प्रकारे आणि सगळ्यांच्या सपोर्टनी आम्ही युवासेना वाढवत आहोत आणि पुढेही तसं काम करत असतो. ब्युरो रिपोर्ट EW नेटवर्क.